सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर गाईज आईच्या गावात इथं तुझं कधी पण काहीतरी असतेच. कॅमेरा डायरेक्ट जाते आपल्याला. ही धक्काला दिली हिने मला. सो गाईज आम्ही चौघी सुद्धा निघालो आमचा बोजा बिस्तारा घेऊन, कारण की आम्हाला घरच्यांनी काढले बाहेर घराच्या. आम्हाला घरदार नाही, आम्ही आता चाललो प्राची तर. सो आम्हाला आमच्या घरच्यांनी हाकलले, बोलते आम्ही तुम्हाला लय वैतागलाय, आम्ही बोलतो तुम्हाला तर तुम्ही चालती वा. तर आम्ही आता ठरवला बॅग घेऊ आणि आता या माणसाचं एक घर बाकी आहे. सो हिच्या घरी जाऊ. हिच्या घरी म्हणजे हिच्या सासरी. फर्स्ट टाइम चाललोय प्रत्येक जण. येस गाईज, पहिल्यांदा चाललोय. आम्ही गेलोच नव्हतो लग्न झाल्यापासून. सो आता आम्ही चाललोय. तर चला करूया खूप एन्जॉय. 2-3 दिवस आम्ही तिथे मजा करणार आहोत. सो करा असाच ब्लॉग कंटिन्यू. सो गाईज डाळिंब खात चालले. कशी दाखवता डाळिंबाची पुढे दाखव. तू नवीन नवरी नाही माझं कॉलेज बाकी काय नाही. तर डाळिंब आहे की दाना तोंडाने टाकताना खाते. स्टेशनला आलो आहे आणि घाई चालली आमची, कारण की आमचं ही ट्रेन मिस नाही झाली पाहिजे ना ग. साडीला म्हणते बघ. सकाळी 7ला उठलं, रात्री 2ला झोपलं. तर कोणी विचारलं? हिला कोणी विचारलं? बसतो नाही, ट्रेन मिस झाली आमची. सो गाईज आम्ही ठाण्याला आलो हां. आणि काय झालं? आलं धावत होते त्याच्या मागे धक्का देऊ. ठाण्याला एवढी धावधाव तर ठाण्याला आम्ही पोचलो. पण आता आम्हाला कसारा किंवा आसनगाव पकडायची होती. सो कसारा आमची मिस झाली आहे. कसारा ट्रेन मिस झाली. मिस नसते झाली, 3 मिनिटांनी मिस झाली, कारण की वरती खूप गर्दी होती. सो मी बोली जाऊ दे, घाई नको. आता आम्हाला 1 तास थांबायचं आहे, कारण की आसनगाव जे आहे ते 1 तासाने आहे. म्हणून 1 तासाने 1 तास आपण काय करायचं इकडेच घालणार आहोत. काय खेळत बसतो. सो प्राचीने इथे अशा प्रकारे 5 समोसे खाल्ले. येता येता आता 6वा घेतले हातात, दाखवते तुम्हाला. चालेल, याच्यात काय ठीक आहे. ह्याच्यात काय ग? मनावर मामाला फोन केला, टिटवाला पण आहे बोलतो. हा टिटवाला आहे. ती पण मग आपल्याला भेटू. ठीक आहे बघते मी. त्याच्यात काय समोसा तुम्ही नाही का मग खाल्ला असतो. खा. सो काय आपण ट्रेन बघूया. आसनगाव तर 1:55ची आहे. टिटवाला बघते कधीची. घरातला पण दिसत नाही. आहे तर लोक कमेंट करते प्राची काय काढते का नाही. टिकली पडली आता ना. सो काही मगाचपासून आम्ही निघालो आहे. लोक मला पोट भरला होता. टाईम झाला 1:23 झालं आहे, म्हणजे 1:30 वाजलेत आणि आम्ही निघालो होतो 12 वाजता, 11:30 पावणे 12. 1-1.5 तास झाले, म्हणजे अर्धा 1 तासाने आम्ही घरी पोहोचलो. काय एवढं काही टफ नाही आहे. सगळी गँग असलं काही वाटत नाही आहे ना. फक्त आमच्या फाटलेली उलट आमची ट्रेन मिस झाल्या तर आम्ही टाईमवर मी काय केलं. 6वा समोसा आहे. आता घरी जायचपर्यंत बॉल काहीच. फायनली आम्हाला आमची ट्रेन भेटली आम्हाला असं डायरेक्ट. मोनी बिझी मोबाईलमध्ये, साडी पण बिझी आहे. सो गाईज फायनली 1 तासानंतर ठाण्यावरून बसलो आम्ही 2 वाजता. आता वाजले 2:15, म्हणजे 1 तास 15 मिनटं. 1.25 तासानंतर आम्ही पोहोचलो. ट्रेन लेट होती आमची, लेट झाली म्हणून. आता अजून 15 मिनटं लवकर आलो असतो. आम्ही उतरलो आसनगावला आहे ना म्हणे. येस, म्हणजे टोटल किती तास प्रवास झाला आपला? 11:30 निघालो ना, 3:30 वाजलेत. आमच्या ट्रेन लेट होत्या त्याच्यामुळे, तर अर्धा 1 तास आम्ही लवकर आलो असतो. आता स्टेशनपासून तर प्राचीचं घर आहे ना. स्टेशनपासून म्हणजे आपण उतरतो ना, मागून आहे ना प्राचीचं घर 1-2च मिनटावरती आहे. बिल्डिंग दिसेल अशी आहे, पण आम्ही गावातून चाललो आहे आणि थोड्या वस्तू घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे. आणि जिचं घर आहे तिथे चालू करतो. तर पण सध्या नवीन माल आहे रे इकडचा. नवीन मी तुझ्या घरी आली. मला खाऊ काहीच नाही आणलं. स्वतः माझ्यासोबत आले न, त्याला खाऊ काहीच नाही आणलं आहे. सो इथून प्राचीला सरळ जायचं आणि इकडे मारायचं टर्न, आणि प्राचीचं घर आहे. मला हे माहिती आहे, कारण की ना मी हे बघितलं होतं व्हिडिओ कॉलवरती. 100वरती मला दाखवलं आहे. 2च मिनटावरती तिच्या घरापासून 2 मिनटं स्टेशन आहे. बघा स्टेशनचा बोर्ड माझ्या मागे. इथं ना इथं तर 3 वाजलं. सो आता इथून प्राचीचं जवळच बिल्डिंग आहे. मागून पण रस्ता होता मावशी होते पुढे आणि पुढे मावशी राहते. सो चला
सो काही जस्ट घरात आलो आणि जर रिलॅक्स बसलो कारण की जाम थकलो. घरात कोणीच नाही आहे. तर तुम्ही विचार कराल तुम्ही एवढे फ्री कशा, तर घरात कोणी नाही आहे आणि आम्ही तिघीच आहोत आणि प्राची म्हणजे आम्ही चौघी आहोत, बाकी घरात कोणी नाही आहे. सो आम्ही एन्जॉय करणार. तर बसल्यावर तुम्हाला प्राचीचं घर पण दाखवते कारण की आमच्या फॅमिलीमधले जे बरेच मेंबर आहेत, जे फॅमिली मेंबर आहेत ते प्राचीच्या घरी आले नव्हते. प्राची लांब राहते त्याच्यामुळे तिला त्या लोकांना घरी यायला भेटलं नाही. येतील ते पण तोपर्यंत मी आली आहे. सो मी अख्ख्या घर व्हिजिट करेन, तुम्हाला दाखवेन प्राचीचं घर. तुम्ही ब्लॉगमध्ये बघा कसं घर आहे आणि तुम्ही या घर साधं सिंपल मस्त आहे. पाणी घ्या देते ना, घेते ना. दम लागला आहे कारण की एकच लिफ्ट नाही त्याच्यामुळं चढून यायला लागते, दम लागला. बाकी सगळं ओके. तर चला कंटिन्यू करा. मी होऊन घेते आधी फ्रेश. झाली फ्रेश वगैरे झाली थोडं आणि आता मी ठेवले कॉफी. आमची इच्छा झाली कॉफी प्यायची कारण की जेवणाचा टाईम तसा बघायला गेला तर निघून टाईम झाला आहे 4 वाजले. सो मला काही सुचत नाही जेवायचं का नाही. प्राची प्राचीचा फोन चालू आहे. सो तिकडे अशी मागे विंडो आहे. तर मी ठेवली आहे कॉफी. बनवायचं का नाही जेवण होतं ना. काय जेवणार असेल तर 4 वाजलं नुसतं बनवून काय करणार आहेस. संध्याकाळचं टायमिंग होईल. चल कसं वाटतं तुला. नाश्ता केला असतं काहीतरी. मॅडम ही मला सांग तू कॉफी घेशील. कॉफी पण नाही. चहा नको बोलली ती म्हणून बोलली कॉफी. प्लीज थोडा चहा घेतो आम्ही. चहा घे ना. टेस्ट कर. एवढा मी मेहनतीने चहा बनवले तुझ्यासाठी खास गुळाचा, ते पण प्लीज टेस्ट. बाई दादा तिचं टेस्ट करून प्राची टेस्ट करत. काही आम्हाला मुलगी पसंत आहे. चला घरी घेऊन चला म्हणतात. आमचा आता ब्रेकफास्ट चालू आहे. ॲक्च्युली वाजले 4 नाही, हा 4 वाजले. आम्हाला यायला उशीर झाला त्याच्यामुळं मग आम्ही विचार केला काही नाही. मी थोडा वेळा का ठेवला तुम्हीच बोलात. ते थोडा वेळा चहा ठेव जास्त ते बोली गुळ कमी टाक. तू तर बोलूच नव्हतं चहा नव्हता पाहिजे. म्हणजे कसं रे ते सांग. खरंच ना एकदम मस्त लाईट, जास्त पण गोड नाही काय. मला गोड आवडतच मला नाही. पण नंबर परफेक्ट. म्हणून तुम्ही पिल्लास का तुझ्यासाठी बनवले मी कष्ट करून. गरम गरम मला नाही जमत. गोड करून बघ. बोलणं आपला आवडत नाही. चला जाऊ दे. म्हणे काय झालंय खायला काय मिळाल. आली डबल खायावरती. सोन्यार की मी आहे तुझ्याकडं. काही लोकांच्या घरी बरोबर 500-1000 रुपये खायला घेऊन जात. डार्क बोल दिया भाई. कोणच्या घरी 500-1000चा मी खायला घेऊन गेलेली नाहीये. नाव घेऊ धंद्यावर बसली. धंद्याची शपथ. रोजचा रोजी रोटी मेरी. तेरा घर नाहीच. मोनी हारली आहे म्हणजे आम्ही तिघी पण हारलोय. सो आमचे पॉईंट कमी आहे. तर पॉईंट मोजला चाललाय. मी सांगते नाही. मी तिच्या ब्लेम आणताय. हो का. आता कसली कसली कॅल्शियम अगं बाई कधी मोठे किराणा दुकानात काम करते ती. तिथं कानात पेन अटकवूया की लिवाचा हिशोब. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ माहिती नवीन पॅन्ट शर्ट घातले गे. सगळं म्हणजे काय काय दाखवतो. हो सगळं दिसलं म्हणजे. तो काही आगमन झालेलं आहे. अयला स्माईल स्माईल. काही यांनी आम्हाला मस्त मंचुरियन आणल्यात. घाम फुटला त्यांना. अरे लास्ट तो गाईज भाऊने आम्हाला मंचुरियन आणल्यात. माझे फेवरेट ऑल टाईम. वडापाव आणणार होते तुम्हीच बोलले मंचुरियन मला आवडतात. सो स्नॅप सेव्ह केलं पण मला. आमच्या ब्लॉगमध्ये याला थोडे काय बोलतात ग शाय होत आहेत. लाजतात ते पण ते हळूहळू जरा कम्फर्टेबल झाल्यावरती ब्लॉगमध्ये येतील आहे ना ग. नाही ते घेऊ आम्ही जबरदस्त. हां
तो स्टेज टर्न गाईज. आज सोमवार आहे आणि मुलीचा पण उपवास आहे, तो चाललोय देवळात जर एक राऊंड मारून यायचं. आम्हाला यायलाच उशीर झाला ना त्यामुळे नाही राहू दे. ओके तर चला ब्रेकफास्ट करतो आणि लगेच निघतो, मग तेव्हा करू कंटिन्यू. मॅडम गाडीवाला या घर से कचरा निकाल. येस येस गोल फिर गाडीवाला आया घर से कचरा. तुला वाटत नाही आपला अपमान चाललं इथं? तुझी पोपटलाची छत्री घेऊन कुठे चालली? हे शिकवलं. सो गाईज आमचा घोडा इथं उभा आहे, आमची सवारी. अगं गाडी येते. मग मी सवारी बोललो आपली, मग घोडा सवारी तेच झाला. नाही मी लाडात नाव ठेवलंय. त्याला टांगेवाला बोलतात. गाईज आम्ही निघालोय आता. कुठे निघालात मॅडम? फिरायला. गप हे भांगारपाड्याने हाकलतील आपल्या इथून. पेंट बघू शकता, गवताचा बनवलाय. गवताचा ना प्राची. आम्हाला इथे शूट करायला अजिबात भेटलं नाही, कारण की इथे पॉसिबल हेच नाहीये. हा तिकडे पण आहे, अलाउडच नाहीये त्याच्यामुळे. सो आमची गाडी तर थांबली आहे. चला दर्शन पण खूप छान आणि खूप मोठं आहे. असं वाटतं अक्षरशः की एक सीन दाखवावा, पण नाही ना यार. शिट. खूप छान आहे मानस मंदिर आणि स्टोरी तर खरंच. गोल्या आले गोल्या असते बसला. तुझं नाव आहे ना, मी लाडन गुलगुल्या ठेवले, चालेल ना तुला? भारी आहे ना तू गुलगुल्या का म्हणून. नवरा बायको पुसली. चला काय पाहिलं घेते का काय मध्ये काय मला दाखवू बघू कासव होता प्राची सारखा. आपल्या इकडे क्यूट होता का? हा क्यूट होता. थँक्यू. छोटा होता, पकडला असता आपण. छोटा होता. कशाला पकडला असं, काय केलं असं त्याचा? विहिरीत सोडला असतं त्याला. तरी इथं खरी जागा आहे. सो गाईज भाऊनी ना हे घेतलंय तिथून. काय हो? सुखडी टेस्ट करू आपण. हा तिथे मिठाई भाऊनी घेतलंय आणि इथं प्राची बसले, आम्ही इथं तिघी जणी बसलोय. सो आम्ही टेस्ट करू. प्रणित हाय का? बोलूया. सो गाईज ही मिठाई आम्ही आता घरी जाऊन टेस्ट करू म्हणून आपण कशी लागते आता टेस्ट करू. चला म्हणे तुझा उपवास आहे ना, या प्रसादाने सोड नको. ठीक आहे चला मी टेस्ट करते. म्हणे असं वाटतं तू वेटर आहे. वाटतंय ना केटरस आली खरंच. सो गाईज इथं ब्लॉग बघणं चालू आहे आमचं. प्रणित जाम मोठा फॅन झाला, एकदम टक लावून बघते प्रणित आणि आई. आलो फिरून आणि आता सगळी जण लागलो जेवणाला. तुम्हाला असं वाटतं का आम्ही दोघी नाही, दोन आमच्या इकडे पण आहेत माणसं कटिंगला बसले. सो आम्ही आज व्हेज मध्ये मटर पनीरची भाजी आणि काय त्याची वरण भात, पापड, लोणचं आणि राईस आणि डाळ तडका आणि पापड लोणचा या गोष्टी आम्ही बनवणार आहोत. आणि उद्या आपलं नॉनव्हेज असणार आहे. सो आधी पटापट आहे ना जेवण फोडणीला गॅसवर चढूया, म्हणजे आपण एन्जॉय करायला फ्री आहे की नाही. ही माझ्या चौबारावर टावाव्या फेकून मला लेख चालले. चला नंतर बोलू. आता वाजलेत 10:30. उशीर झाला आम्हाला, बाहेर गेलतो म्हणून. जेवण झालंय, जेवायला बसलो इकडे सगळीजण आम्ही. इथे प्राची पण जेवायला बसले. सेम कोइन्सिडन्स आहे. आणि आता घेतो आम्ही जेवून. चला जेवताना तारक मेहता आणि आम्ही जेवून घेतो मग बोलतो. गाईज आमचं सगळं झालंय आणि आता आम्ही बसलोय फ्री. 11:30 वाजले. सगळं आवरून वगैरे बसलोय. मोठे खबर तरी दाखव. सेल्फ काढलं गे तुम्ही. या ना मॅडम जरा इकडे. मॅडम जरा जरा पहिल्या चायनीज ठेवलेत बघ. मला आता आलाय कंटाळा. सो आता आम्ही खेळणार रम्मी. आम्हाला तो एकच गेम जास्त आवडतो, बाकी पण त्याला ठीक वाटतात, पण रम्मी मध्ये मस्त मग्न व्हायला भेटतं आणि मजा येते. भांडणं होतात. अरे या काय राहतो नाही काय जॉकरे मोनवरून नाचतात डुमकू चुकू. तिकडे मोनी समजला तर मोनीने एक चक्का टाकला असता. मोनीची आता आली मोनीला कोरी आली. घ्या तरी करा. आता नाचत होतो तुम्ही. कसली मासूम बसते बा, मासूम बघ.
गाईज आम्ही सॉंगचा फील घेत तुम्हाला प्राचीचं घर दाखवायचं राहिलं गाईज, तो आता दाखवते. हा. पसारा असू दे, काय नाही होत. कोणाच्या घरात पसारा नसतो, घर आहे तर पसारा आहे. सो गाईज इकडे अशी टीव्ही आहे, आपले बाबासाहेब आणि गौतम बुद्ध आहे, वॉच आहे आणि तुम्ही बघू शकता रात्री 11:30 वाजले. आणि इकडे आमचा छोटासा टिपॉय आहे, आमचा मस्त असा सोफा आहे. आणि मला प्राचीच्या घरात जास्ती गोष्ट ही गॅलरी आवडली, खूप भारी आणि बाहेरचा व्ह्यू पण छान आहे. फर्स्ट टाइम आले. आणि आपला हा मोठा हॉल आहे, मोठाच आहे. आणि असं इकडून किचन आहे, तिकडे बेडरूम आहे, इकडे बाथरूम टॉयलेट आहे आणि इकडे किचन आहे. सो बेडरूम मी तुम्हाला आणि ते आपले भाऊ बसलेत. पसारा इग्नोर करा गाईस, बेडरूम आहे. अच्छा, जुगाराला पैसे जमा केलेत का? सो ही आपली बेडरूम आहे. जरा पसारा आमचा इग्नोर करा कारण थकून आलो होतो. आता सर आवरायचंय, आता एवढा पैसा घेऊन बसणार आहेत. चला मग वाट बघतात बाहेर. चला, हा प्राचीचं घर आहे छोटासा आणि मस्त. बाहेरचा व्ह्यू पण तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की दाखवेन कारण की आता खूप उशीर झालाय ना प्राची. चला, तिकडे काय झालं एवढं, तिथं आपला काय चाललाय ते बघ. तिकडे गाणी बघून फील घेतात, तसलं काय झालं. मी इथंच आहे. बघू शकता जाम टेन्शन. तिने पान उचलला, इथून उचलला, खोटं गेलं का? काही नाही, तो टाकला चिटिंग करता का हो? आला ना जरूर टाकलं तुला चौका मग आला. तुमची कधी होईल का कोरिया वर्ष? आगे ना भाई. ओ जॉकर काय समजला का तुम्हाला? नाही बघ 3 बोलले. नाही मला झोप. प्राची किती वाजल्यात गाईज बघा. एक वाजून तुम्ही माझा चार्जर उचलला? 1:05 झालायत रात्रीचे. गप झोपता का? चार्जर उडवला तुम्ही असं बाहेर ग बस. असं बाहेर म्हणजे इथं जर राहिला ना तुला मी नाही मारेन. बघ ना बाहुलट. प्राची तू एवढी भारी काय आहेस? माझ्या नवरा मुलं चार्जरचं काम झालं. नवऱ्याला जन्म दिला. नवीन जन्म झाला माझा. 2 दिवस झाले. सो गाईज आम्ही इथं बेडवरती आम्ही झोपणार आहोत मस्तपैकी. आणि भाऊ बाहेर झोपतात हॉलमध्ये. गाईज मी हा ब्लॉग इथेच एंड करते. सो आम्ही गेम्स खेळलो. गेम्स म्हणजे फक्त रम्मीच खेळलो, बाकीची गेम खेळायची होती. बट ऍक्च्युली विषय असा झाला ना, कॅपॅसिटी झाली डाऊन. आता मस्त झोपतोय. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करा, लाईक करा, शेअर करा हा ब्लॉग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. जे आपले आहेत ते करतातच. सो अजून याशी नालायकपणा करते गाईज, जाम आगाव आहे ही पोरगी.